कसे आहात मित्रांनो, मजेत ना असेल ना तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या कोकणातील व्यावसायिक आपल्यापर्यंत पोहोचवत असताना पुन्हा एकदा आपण मालवणातील देऊळवाडा या भागामध्ये आलो आहोत आणि आज आपण पुन्हा एकदा भेट देणार आहोत ते वैष्णवी न्यूट्री फूड्स या कंपनीला. एका तरुण व्यावसायिकाने चालू केलेली ही कंपनी आणि गेल्या वेळेला आपण त्यांचा चपाती बनवण्याचा हाफ कुक चपाती बनवण्याचा आपण व्हिडिओ बनवलेला. आज आपण बघणार आहोत त्याचा एक नवीन प्रोडक्ट, ती म्हणजे भाकरी. तर मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे अजून एक गोष्ट सांगेल की जे काही इकडे विकलं जातं आहे ते आपण जर पिकवलं तर आपल्या व्यवसायाची वृद्धी झपाट्याने होईल. तर हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आज आपल्याकडे जे वाढतं टुरिझम आहे त्यांना नक्कीच या फूडची गरज लागते. तर त्यांना भाकरीची देखील रिक्वायरमेंट असते, म्हणून त्यांनी आता भाकरी बनवण्याची नवीन मशीन आणलेली आहे. तर या मशीनमध्ये भाकरी कशी बनली जाते, कशी तुम्ही तुमच्यापर्यंत मागू शकता आणि या भाकरीची किंमत काय आहे, या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर नमस्कार चिदानंद, पुन्हा एकदा स्वागत आहे तुझं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. एक युवा व्यावसायिकाचा व्हिडिओ जगासमोर पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. या अगोदर आपण एक चपाती बनवण्याचा व्हिडिओ तुझ्याबरोबर बनवलेला आणि त्याला तब्बल 16 लाख व्ह्यूज होते. लोकांना खूप आवडलेला तो व्हिडिओ. आणि आज आपण भाकरी बनवण्याचा स्पेशल व्हिडिओ बघणार आहोत. पण या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर फूडशी रिलेटेड हा व्यवसाय असल्यामुळे आपण हायजीनचं बघता काय काय जबाबदारी घेतो. म्हणजे डेली क्लिनिंग करायचं. अच्छा, वीकली क्लिनिंग. ओके. परत हेड कॅप. अच्छा, पाय धुवून यायचं परत. अच्छा, इथे पाय धुतल्याशिवाय आतमध्ये कोणालाच एंट्री नाहीये. परत हात म्हणजे काम करायच्या अगोदर हात पाय धुवून यायचं. ओके, सॅनिटाईज हँड वॉश करूनच करतात. ग्लोव्हचा वापर आपण का करत नाही? ती हीट असल्यामुळे ते ग्लोव्हचा उपयोग होत नाही. बरोबर. आणि पीठ देखील असतं तर ते पीठ चिटकून ते पुन्हा हे होतं. फाटणं शकतं. पण त्या अगोदर आपण हँड सॅनिटाईज हँड वॉश करूनच या सगळ्या गोष्टी करतो. तर आता आपण पटकन एका मिनिटात चपात्या कशा बनवतात हा व्हिडिओ बघूया आणि त्यानंतर आपण भाकऱ्यांबद्दलची माहिती जाणून घेऊया. तर चिदानंद, चपाती बनवण्याचा एक डिटेल व्हिडिओ आपण 1-1.5 वर्ष अगोदर बनवलेला आणि तब्बल 16 लाख व्ह्यूज त्या व्हिडिओला आहेत. आज देखील आपण ही चपाती कशी बनवली जाते हे शॉर्ट मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. आता आपण जाणून घेऊया की या चपात्यांचा साधारण रेट किती आहे. रेट आता जो मागच्या वर्षी होता तोच रेट आहे. 5 रुपये चपाती. 20चं पॅकेट असतं 100 रुपये. अच्छा, 20चं पॅकेट 100 रुपये, 5 रुपये चपाती. मिनिमम किती चपात्यांचं पॅकेट येतं? 10चं पण येतं पण आणि 20चं येतं. ओके, 10चं आणि 20चं येतं.
आता या जर चपात्या पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये किंवा जवळच असणाऱ्या कोल्हापूर बेळगाव या ठिकाणी जर मागवायचे असेल तर ते आपण पाठवतो का? हो पाठवतो, ST पार्सल, कुरिअर. अच्छा, ST पार्सल, कुरिअर याद्वारे ह्या चपात्या पाठवू शकतो. आता सांग मला की या चपात्या तुमच्याकडनं खरेदी केल्यानंतर किती दिवस फ्रीजच्या बाहेर राहू शकतात? 2 दिवस बाहेर राहतात. 2 दिवस फ्रीजच्या बाहेर राहू शकतात. आणि समजा जर आपल्या घरी फ्रीज असेल तर या चपात्या ओपन केल्यानंतर किती दिवस साधारण राहतील, म्हणजे फ्रीज मध्ये ठेवून? नॉर्मल फ्रीज मध्ये 10 दिवस राहणार, 10 दिवस राहणार. पॅकिंग डेट नंतर. ओके. जर जे आपण अनपॅक केलं आणि फाटलेलं पॅकेट तिला परत फ्रीज मध्ये ठेवलं, परत हो फक्त हवा लागायला नको एवढं. ओके ओके. जर ते फ्रीज मध्ये राहिलं तर ते पुढचे 10 दिवस व्यवस्थित राहू शकतात. तर या संदर्भातली माहिती आपण जाणून घेतलेली आहे. कारण आता जो रेट आहे तो बदललेला नाहीये, तो सेम रेटच आहे. आता आपण बघून घेऊया की या भाकऱ्या कशा बनवल्या जातात. तर चिदानंद, आपण भाकरीसाठी पीठ भागवतो त्या पद्धतीनेच हे पीठ भागवलेलं आहे गरम पाण्यामध्ये. तर हे आज आपण तांदळाची भाकरी बनवणार आहोत. तर या तांदळा व्यतिरिक्त आणि कुठल्या भाकऱ्या बनवतो आपण? नाचण्याची मिक्स ग्रेन म्हणून असते. अच्छा, तर मिक्स ग्रेनची पण भाकरी आपण ती बनवतो. ऑर्डर असेल तर ती पण भाकरी आपल्याकडे अवेलेबल होऊ शकते. आता मला सांग की पुढची प्रोसेस काय आहे? आता हे परत निडर टाकून पीठ परत मळून घ्यायचं. अच्छा, म्हणजे जसं आपण चपातीचं पीठ मळून घेतलं त्या पद्धतीने हे भाकरीचं पीठ देखील मळून घ्यायचंय निडल मशीन मध्ये. चिदानंद, भागवलेलं पीठ निडर मशीन मध्ये आपण मळून घेतलेलं आहे. हे तांदळाच्या भाकरीसाठी आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आता पुढची प्रोसेस काय आहे? आता ह्या मशीन मध्ये पुढची प्रोसेस. अच्छा, या मशीन मध्ये आपण पीठ टाकणार आणि त्याच्यातनं गोल भाकऱ्या बाहेर पडणार आणि मग त्या भाकऱ्या भाजून मग पॅकिंग साठी जाणार. मग आता ह्या ज्या भाकऱ्या आहेत त्या आपण पूर्ण भाजणार. हो, पूर्ण भाजणार. ओके. म्हणजे आपण त्या एका दिवसात आपण त्या खाऊन संपवायच्या भाकऱ्या. ओके, त्याबद्दलची माहिती पुढे जाणूनच घ्या. तर मित्रांनो, आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता पीठ या मशीन मध्ये इथून जाणार आणि ह्याच्यातनं भाकऱ्या बाहेर येणार. तर काकी, गेल्या वेळेला आपण चपाती बनवण्याचा व्हिडिओ बनवलेला, जो हाफ कुक चपात्या होत्या आणि त्या जवळजवळ 10-1 दिवस जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यात तर राहत होत्या. तर आता भाकरी कशा प्रकारे राहू शकते, किती दिवस टिकू शकते? भाकरी 1 दिवसच राहू शकणार. अच्छा. आणि आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे 1 दिवस पूर्ण दिवस राहू शकतात. ओके. मे महिन्यात उष्णता सुरू झाली की तेवढं राहणार नाही, म्हणजे त्या लगेच तुम्हाला संपवल्या पाहिजेत त्या. अच्छा, म्हणजे ही जी भाकरी आहे ती 1 दिवसासाठीच आहे. जर मोठ्या क्वांटिटी मध्ये ऑर्डर असेल तर तुम्ही ती पुरवू शकता. बरोबर. जर आपलं या ठिकाणी आजूबाजूचा जर परिसर बघितलात तर तारकर्ली आहे, देवबाग आहे, मालवण आहे, तळाशील तोंडवळी आहे,
इथे जे पर्यटन व्यावसायिक आहेत ज्यांच्या किचनमध्ये जर भाकऱ्यांची मोठी क्वांटिटी असेल तर तुम्ही भाकऱ्या त्यांना पुरू शकता. हो मग साधारण एक आदल्या दिवशी रात्री किंवा सकाळी सांगितलं सांगितलं तरी ते आम्ही देऊ शकतो, किंवा तुमच्या रात्रीच्या जेवणाला पाहिजे असेल तर त्यांनी दुपारी सांगितलं तरी तुम्ही उपलब्ध करून देऊ शकतात भाकऱ्या. आणि साधारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे की ही फक्त भाकरी एकच दिवस दिवस टिकू शकते, पण तुम्हाला हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही भाकऱ्या पुरवू शकता. तर किदानंद, चपाती बरोबर आज भाकरी बनवण्याचा आपण नवीन प्रयोग चालू केलेला आहे. आणि या भाकऱ्या जसं काकींनी सांगितलं तसं एका दिवसासाठीच आहेत. तुमची ऑर्डर असेल त्याप्रमाणे तुम्ही फुलफिल करू शकता. तर साधारण आता भाकरीचा काय रेट आहे? या दोन साईज असणार, एक 8 इंच आणि एक 10 इंच. अच्छा 8 इंचाची साईज 8 इंचाची 12 रुपये असणार अच्छा. आणि 10 इंचाची 15 रुपये. 10 इंचाची 15 रुपये, 8 इंचाची 12 रुपये अशा प्रकारे. पण जसं आपलं चपातीचं पॅकिंग होतं 20 पॅकेटचं, तर तसं काही नाही, तुमच्या नगावर हिशोब असतो. पण मिनिमम काय ऑर्डर ठेवली आहेस तू? मिनिमम 10 नगाची ऑर्डर तुम्हाला द्यायची आणि तुम्ही ह्या चपात्या इथे येऊन आपल्या देऊळवाड्यामध्ये येऊन घेऊन जाऊ शकता. तर खूप चांगली माहिती मिळाली. नक्कीच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओद्वारे पोहोचेल आणि तुला आणि तुझ्या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, कसा वाटला हा युवा व्यावसायिकाचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, एखादा व्यावसायिक जर आपल्या कोकणामध्ये तयार झाला तर अनेकांना एक रोजगाराची संधी यातून मिळते. तशीच एक संधी आपल्या या मालवण भागातील महिलांसाठी आहे. कुठल्या महिलाला जर या ठिकाणी येऊन नोकरी करायची असेल तर याची संधी देखील उपलब्ध आहे. खाली आलेल्या नंबरवर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, ह्या जर मशीन्स, ह्या जर चपाती बनवण्याच्या किंवा या अशा ज्या आजच्या व्हिडिओमध्ये बघितल्या जाणाऱ्या मशीन्स तुम्हाला जर खरेदी करायची असतील तरी देखील तुम्ही खाली आलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करो.